तुझं आहे तुझं पाशी, हे एवढं लक्षात ठेवायचं. तुकाराम महाराजांनी सांगितले की शरीरा न पिडावे, व्रत वैकल्य न करावे, बरोबर आहे ना. तीर्थक्षेत्री न जावे, स्वधर्म यजावे. म्हणजे काय आहे की शरीराला पिडायचं नाही. आम्ही काय करतोय माहितीये का, शरीरालाच लय पिडतोय, त्याला योग्य आहार द्यायचा नाही. आम्ही काय करतोय, डाएट करतोय. डाएट सकाळी जेवतोय त्याच्यावर संध्याकाळी जेवतोय. बघा मी डाएट करतोय. तरुण पण त्यातच आणि म्हातारी पण त्यातच. त्या कॉलेजला जाणाऱ्या पोरी आहेत का नाही, खरंच की त्याची बांधून ठेवावं असं वाटते मला कधी कधी. जेवायलाच देऊ नये. अर्धी चपाती नेती त्याची चतकोर खाती, चतकोर परत आली नाही, तेवढंच आहे म्हणते, मला भूकच नसते आली. कशाचं टेन्शन आहे बाळाला तुम्हाला? उद्याचे तुम्ही जिजाऊ आहात, उद्याचा आमचा भारत देश आहे. तुम्ही कसं असायला पाहिजे. किंवा सगळ्यांना माझ्या मित्रांना सांगतो, हार्मोन्स इनबॅलन्स पुरुषांचे पण होतात. त्यावेळेस पुरुषांना काय काय होते माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला म्हणणार हे सगळं पुढं बसल्यात त्यांचं सांगायला आम्ही काय केलं, आम्ही कशाला आलोय. तुम्हाला पण सांगतो, हार्मोन्स इनबॅलन्स होतात आपले पण. आणि त्यावेळेस आपल्याला काय वाटतंय माहितीये का, तुमच्या मनातले मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. पहिल्यासारखं संसारिक सुख जमतच नाही, तो स्टॅमिनाच राहिला नाही. मी कमी पडतोय, हा मोठा प्रश्न, प्रत्येकाच्या प्रश्नचिन्ह आहे. आणि कुणाजवळ बोलायचं तर लय अवघड आहे. मित्रांच्या जवळ बोलावं तर अवघड आहे. डॉक्टरांच्या जवळ सांगावं तर काय खायला मिळेल काय माहीत नाही. बोलणार कोणाला? पहिल्यासारखं माझं आयुष्य राहिलं नाही. मग अशा वेळेस ना मेल्याला बरं, काहीतरी असंच तसंच, हेच झालं तेच झालं. मग ते सरळ सरळ तुम्ही दुखण्यावरती नेताय, कुठंतरी पैसा घालत बसताय. मग सारखं डिप्रेशनमध्ये जायचं, कमी 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 स्वतःला कमी लेखत राहायचं. काही नाही, बिनधास्त राहायचं. हे संसारिक गोष्टींचं सुख जे तुम्ही घेताय ना, हे कमी पडण्याच्या पाठीमागं एकच गोष्ट आहे, ते आहे तुमचा कॉन्फिडन्स. आणि जो कॉन्फिडन्स लूज असेल ना, तर तुम्हाला आयुष्यात सुवर्ण भस्म झालं तरी तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. याचं मी चॅलेंज देऊन सांगतो तुम्हाला. आणि तुमच्याकडे फक्त आत्मविश्वास असू दे. बघा की आत्मविश्वास असू दे तुमच्याकडे, तुम्हाला कुठलं औषध घ्यायची गरज लागत नाही. आत्मविश्वास कसा वाढतो माहिती आहे का तुम्हाला? फुकट वाढवू शकतोय, फुकट, काय खर्च नाही त्याला. आणि फुकट वाढतोय म्हणून तुम्ही त्याला काय महत्व द्यायचं नाही असं काही करू नका. पाया पडून सांगतो. हो का, अशा मुठ्या वळायच्या आणि उभं राहताना हे अंगठे बाहेर काढून असं उभं राहायचं. असं उभं राहिल्यानंतर कसं वाटतंय बघा, मी कसा वाटतोय आता? कॉन्फिडन्स वाटतोय का नाही? संपला विषय. अशोकाच्या पानांचा काढा करायचा आणि प्यायचा 15 दिवस, फक्त 15 दिवस. आणि मग मला सांगायचं तुम्ही खजूर, आता म्हणणार शुगर आहे मला, हे आहे, मी याला तरी चालेल. काय अर्थ आहे माहिती? माफ करा जरा, राग येईल माझा, हसायला पण येईल, पण काय उपयोग आहे मग? लगेच बरीच लोक बघा, आता काय 40-45 वय झाला, आता काय संपलं की मर बघू, मर की. ते बरं जमत नाही. जगायचं तरी आहे, पाहिजे तरी आहे, इकडे तिकडे बघायला तर पाहिजे, सगळंच पाहिजे. मग कॉन्फिडन्स का नाही? अहो कॉन्फिडन्स पाहिजे. असं साधं बघा ना, मी असं उभा राहतो, कसं वाटतंय? हा, तुम्ही असं उभा राहा चुकून, मी लिहिलंच म्हणून समजा. मग महिलांनी कसं उभं राहायचं असतं माहिती? एक पाय असा, असं एक पाय असा असा करायचा, हा झाला की हा पाय असा करायचा. सगळे तुमचे हार्मोन्स इनबॅलन्स झाले असतात ना, ऑटोमॅटिक बॅलन्स होतात. त्यातून पोट कमी येते माहिती आहे का तुम्हाला? हे असं उभारणार नाही. ही माहिती आहे का साधी गोष्ट? हे पोटाचं महिलांचं कसं असतं, इकडचं जे हे टायर असतंय ना, हे कमी येत नाही. काय जरी झालं तर चालायला जाऊ दे, फिरायला जाऊ दे. चालायला जाताना मला माहिती आहे तुम्ही कसं जाताय. कुठेतरी दरोडा घालायचा असले तर ना 4-5 जणी भेटल्याशिवाय जायचंच नाही तुम्ही. हा, आणि जाताना एकच डायलॉग, ते रात्रीचं सिरियल मध्ये बघितलेलं असते जे फुल, आणि ते मला वाटतं ती मरतीच वाटतात. ती मरली नाही तर जगू दे, तू काय ते दुसरं पिटवून घ्यायला. हा मित्र, पाया पडतो तुमच्या. तुम्हाला कॉन्फिडन्स पाहिजे ना, खजूर आणि तूप मिक्स करून खायचं. खजूर आणि तूप मिक्स करून खायचं, आणि मग तुमच्या बाकीच्या गोष्टींची क्वालिटी कशी डेव्हलप होत जाते हे बघायचं. 3 महिने खायचं कंटिन्यू, 3 महिने. हे प्रत्येक मणक्यामध्ये कॅल्शियम तयार व्हायला पाहिजे आणि आपल्याकडे कॉन्फिडन्स पाहिजे. या 2 गोष्टी फक्त सांभाळा. हे घरगुती 2 उपाय आणि कॉन्फिडन्स. कुठं कमी पडलात ना तर भरपूर इलाज येते, भरपूर. फक्त एकदा भेटा मला. मग
आणि असं नाही सगळं घरगुती उपाय सांगणार, असं कधी म्हणणार नाही की असं करा तसं करा. घरगुती उपाय नसेल तर फोन नंबर लिहून घ्या, त्या फोन नंबरवरती फोन करायचं. माता भगिनी आपल्याला पण विनंती करतो, एक फोन नंबर लिहून घ्या, 0231 26 88 800. परत सांगतो, नाही सांगणार 4-5 वेळा सांगणार, मला माहिती आहे एकदा सांगून नाही समजत. 35 वर्ष झालं मी सांगतोय. 0231 हा कोल्हापूरचा कोड नंबर आहे आणि 26 88 800 हा नंबर आहे. 26 8 8 8 0 0 26 8 8 8 0 0 या नंबरवरती तुम्ही फोन करा. 268880 268880 या नंबरवरती कॉल करा. 0231 हा कोल्हापूरचा कोड नंबर आहे. 0231 कोल्हापूरचा कोड नंबर आहे ताई हा. 268880 या नंबरवरती कॉल करा.